माता पिता असले तरी त्यांना माझ्यासाठी थोडा वेळ नाही जन्म दिला, परंतु पालन पोषण केले. त्याच माझ्या माता आहे आणि त्याच माझ्या माता आहे. काय बोलत आहेस तू? तू माझा आणि महादेवाचा अंश आहे. खरंच मी आहे का तुमचा? जर असतो तर परक्यांच्या घरी सोपवले नसते. माझे नाव तर त्या 7 शिक्षकांच्या नावावर आधारित आहे. मी खरंच तुमचा पुत्र आहे का? माझ्या मध्ये तरी आई जी पालन पोषण करते, जी नाही ती जन्म देते. मी आजही माझ्या माता मानतो आणि यापुढे मानत राहील. तुम्ही जगत कल्याणासाठी साधनेत आहात, परंतु मी मात्र इथे आई होण्याच्या साधनेत कमी पडले. माझा बाळ कार्तिकेय हा लहानपणापासूनच दूर गेला, त्यामुळे त्याला माझ्या मातृत्वाबद्दलच शंका आहे. काय करावं? त्याला समजावावं तरी कसं? नाही काही झालं तरी त्याला समजावलंच पाहिजे. मी या बाळाची उत्पत्ती करते आणि हा पुतळा माझा उमानंद म्हणून जन्माला यावा. स्त्रीची अनेक रूपे आहेत, त्यापैकी पहिले रूपे म्हणजे माता, जे मला माझ्या पुत्राने द्यावे आणि तोच पुत्र माझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेल. माता बसली नायाला आला विचार त्यावेळी. माता बसली नायाला आला विचार त्यावेळी. मळ सत्वाचा काढून पुतळा बनविला त्याने. पुतळा बनविला त्याने. पुतळा पाहता सोने गेले मनात सोने. पुतळा पाहता सोने गेले मनात सोने. त्याला जीवित करिता माझ्या देहाच्या सत्वापासून झाल्याने तू मला सर्वाधिक प्रिय आहे. शाबास. दिव्य काठी घेऊन तू या द्वारापाशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय आतमध्ये कोणालाही आतमध्ये पाठवू नको. माय खाली कर जाते. अगे चढतील जाऊ शकतो ना? तुला फार गर्व झालाय. हे नंदी
महाराज आम्ही आपल्या मार्गातून दूर करतो. एखादी अशी माझ्या असावी प्रतिकार करून त्याला आपल्या वगैरे आम्ही करतो. ओ पांडुरंगाच्या गोसाईंबा, मला माझ्या चाचण्या, माझ्या प्राणांच्या आधी महत्त्वाच्या आहेत. तिला आपली माता म्हणते की महादेवाच्या अभंगाने मी माझ्या मातेशिवाय कोणाची ओळखत नाही, कोणाची महत्त्व नाही. तुमच्या प्राणांचा परिणाम वाईट होईल. बाळका ही माता कोण आहे ते समजेल का? माता ही कोण आहे? माता ही माताच असते. त्या तिने मला काय आज्ञा केले हे महत्त्वाचे आहे. काय आज्ञा केले बालका? माझी आज्ञा माता स्नानगृहात आज स्नान करण्यासाठी गेले आहे. तिची आज्ञा कोणाचाही म्हणजे कोणाचे हात धरू नये. स्मार्ट लावस कोणाचाही म्हणजे कोणाचे हात धरू नये. माझ्या लाडक्या पुत्राची शीर उडवण्याचे याचे दीर्घ परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. काही नाही हे सर्व शक्तीनो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हाहाकार वाजवा आणि माझ्या बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला विध्वंस करा. नारायण नारायण हे महादेवा दर्शन दे हे महादेवा दर्शन दे शिवशंभो तुझ्या कृपेने बरे माझे सजले जनकौलाने मान गाते तुझा जगदे महादेवा दर्शन दे हे महादेवा दर्शन दे शिवशंभो तुझ्या कृपेने बरे माझे सजले जनकौलाने मान गाते तुझा जगदे महादेवा
कोणती माता शांत होईल? तिच्या बाळाची अशी अवस्था आहे. नाही नाही खूप आनंदात खूप तुमच्या शक्तीने सर्व हाहाकार मारला रे. माते शांत हो, माते शांत हो. नाही नाही देव हो, जर का या माझ्या बाळाला पुनर्जीवित केलं तरच माझा राग शांत होईल, नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्व नाशपात्र अचळ आहे. देव हो, तुम्ही कैलास पर्वताच्या पायथ्याशी उत्तर दिशेला जा आणि तुम्हाला पहिला प्राणी दिसेल त्याचे तुम्ही शिर घेऊन या. त्या शिराने बाळाचा पुनर्जीवित होणार आहे. महादेव येतो आम्ही. आपण काय करायला आता? होय नारद मुनी, आपण चला पुढे जाऊया. चला तर चला तर. सांगितल्याप्रमाणे जो पहिला दिवस आहे त्याच्या श्रीराजाचा आदेश दिला. परंतु पहिला दिवस राजाच्या नावाचा असून दिसला त्याच्या शाळेत कार्यक्रम असेल असे भगवानला भयभीत होता की पहिल्या स्वतःवर केली असे महादेवाचे मार्ग असल्याने ते कैलास सुरुवात असेल त्या ठिकाणी घेऊन आले. सगळ्या सुरुवात कैलास स्वतःवर घेऊन आले. महादेव, उत्तर दिशेला पहिला जीव तर प्राणी आम्हाला हत्ती दिसला. याचे शिर आम्ही घेऊन आलो आहोत. वा, देव हो, हे शिर त्या बाळाच्या झाडावर ठेवा. या शिराने बाळाचा पुनर्जीवित होणार आहे. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वर्धनात् मुक्तिमोक्षाय अमृतात्. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. महादेवाचा जय जयकार असो. उमानंद, माझा उमानंद. कोण? तू माझा पुत्र? नाही नाही हे कसं शक्य आहे? तू माझा पुत्र आहे? नाही नाही हे कदापि शक्य नाही. तू माझा पुत्र आहे. होय पार्वती, हा तुझा पुत्र आहे. महादेव हे कसं शक्य आहे? हा माझा पुत्र आहे. त्याला मनुष्य म्हणावा की प्राणी म्हणावा? हे पार्वती, प्रत्येक क्रियेमागे हेतू असतो. या क्रियेमागे देखील एक हेतू होता. एका जन्मदात पित्याचं कर्तव्य म्हणून अहंकारी बाळाचे शिराचं शीर्षण करणं मला आवश्यक होते. पार्वती, आपल्या बाळाला असं मस्तक लाभलंय की ज्यात सर्वाधिक स्मरणशक्ती, अनुभव, विद्या, मोक्ष या तिघांचं ज्ञान तो एकाच वेळी स्मरण करू शकेल असं मस्तक लाभलंय आपल्या बाळाला. पार्वती, आपल्या सदैव स्मृतीने व विनयाने सर्व गणांना प्रेरित करील म्हणून तो विधायक असेल आणि आपल्या बुद्धीने सर्व गणांना प्रेरित करील म्हणून तो गणाधीश असेल. गणाधीश असेल.
अहंकाराच्या फासातून मुक्त केल्याबद्दल आशीर्वाद द्या बाबा. शुभम आशीर्वाद द्या. भवतु, शुभम भवतु. महादेव महादेव तुमची लीला अगाध आहे. महादेवांचा जय जयकार असो. महादेवांचा जय जयकार असो. नारायण नारायण. मनकरला आता आपला माता व पित्याचे कृपा आशीर्वाद लाभले. आता त्यांना शक्ती व मर्यादा या दोन्हीचं ज्ञान आहे. नारायण नारायण. आणि म्हणूनच आजपासून आपला पुत्र या सर्व त्रैलोक्यात सर्व गणांचा अधिपती म्हणून ओळखला जाईल आणि त्याला सर्वप्रथम पूजेचा मान दिला जाईल. सर्वप्रथम पूजेचा मान दिला जाईल आणि आजपासून आपल्या बालकाला विनायक या नावाने ओळखला जाईल. या विनायक या नावाने त्याचा जय जयकार केला जाईल. विनायकाचा जय जयकार असो. गणेशाच्या महान पुष्पासुर, गणेशाच्या महान पुष्पासुर. वक्रतुंड महाकायम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या मंगल समाई तुझला स्मरो. या मंगल समाई तुझला स्मरो. श्री गणा तुझे चरण धरू. श्री गणा तुझे चरण धरू.
शिवराम करंडे यातून गणाच्या सीनसाठी 201 रत्न बसलेले आहे. तसेच शिवाजी वेले गाव पूर यातून 101 रत्न बसलेले आहे. मंडळ जनता आपण धन्यवाद. गणाधीश दोष सर्व गुणांचा मुळारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदे भूळ चत्वार वाचा गमु पंथानंतर या राघवाचा. अंतरात तूच वसला देवा गजानना. अंतरात तूच वसला देवा गजानना. गणराया लवकर या ना भुवरी पूर्ण करी कामना. गणराया लवकर या ना भुवरी पूर्ण करी कामना. देवा गजानना
हरी कामना